भैरवी भैरवी अगं जेवायला येतेस ना? तुम्ही दोघी जणी जेवून घ्या, कारण मुलं आईकडे गेली आहेत आणि समा मैत्रिणीकडे गेली आहे. बाबांना पण यायला उशीर होईल. मी थोडा वेळ अनिशची वाट बघते. अगं पण कधी येणार आहे तो आणि आल्यावर जेवणार आहे का? माहित नाही, पण थोडा वेळ थांबते त्याच्यासाठी. हा मी बसतो. हो, सावकाश होऊ दे. बापरे काय झालं बोंबलाले? बापरे काय झालं? बापरे भैरवी एवढं तिखट घातलंय भाजीत. हा अख्ख्या बिल्डिंगचं तिखट आणून होतंय की काय याच्यात? का हो सुनबाई, पाव कशी बाई आई. हा आता थोडं इकडचं तिकडे होतेच ना, एवढं बोंबला लागते काय? हा होतं नाही, मुद्दाम करताय तुम्ही, कळलं का? मला म्हणाला होतात ना एवढं तिखट घालीन की बर्फाच्या लादीवर झोपायला लावीन या बाईला, म्हणून केलंय हे. भैरवी मला ना या घरात ना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपद्व्याप करते बरं का ही बाई. कशी आहे तू आत्या? हा ना बोलाचा ठंग ना चालाचा ठंग, नुसते बुडाले आग लासारखी तर 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 करून राहिली. काय काय हा काय तुम्हाला कळतं का कसं काम करायचं ते? हे असलं तिखट जा तुम्ही खाऊ घालताय मुलांना. भैरवी मला तर वाटतं मुलांना तू आईकडे पाठवून दे, कारण हे असलं तिखट खाऊन मुलं सारखी सारखी आजारी पडायची. ए निलिमा ठिलिमा, आ ऐकून राहिली का? जास्तच बोलून राहिली का? हा मुलाला आईकडे पाठवून दे. इतके दिवस माझ्या हातचं बसू बसू खाऊन राहिली, दगड धोंडे खाऊन राहिली का तू? दगड धोंडे परवडले, याच्यापेक्षा दगड धोंडे परवडले. एक काम धड जमत नाही या बाईला, खायला काय भुईला भार बाई. असं बाप्पा, तू तर बापा घरात नुसती लक्ष्मी बनून आली. आनंद झाला तुझ्यामुळे घरात. खायला काय भुईले भार तर तू आहे माझ्याकडे. बघ अन्नावरून म्हणताय का तुम्ही दोघी आता? अन्न हे पूर्ण ब्रह्म असते की नाही सांग बरं मला. माझ्या जेवणाले नाव ठेवून राहिली एक कैलाशी. जेवण जेवण अन्न हे पूर्ण ब्रह्म, नुसती पोपटपणची बाई आहे. हा याला याला जेवण म्हणतात? तिखट जाय लाल तिखटाचं पाणी नुसतं. स्टॉप इट. बास झालं तुमचं. हे दृश्य जर मला घरात परत दिसलं ना, तर मी बाबांना तुम्हाला दोघींना बाहेर कुठेतरी पाठवायला सांगेन. बास झालं. अगं भैरवी ही ताळतंत्र नसतं. नाही निलिमा, आता मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. बरं, जेवण तिखट झालेलं आहे हे सांगायची सुद्धा काहीतरी पद्धत आहे. माणसासारखं वागा ना दोघी. नाही आवा ती माणुसकी सोडली आहे बाईनं. मामी, तुम्हाला कळत नाही? घरामध्ये लहान मुलं आहेत, बाबा आहेत, त्यांना कमी तिखट लागतं हे अजूनही कळलेलं नाहीये का तुम्हाला? नाही नाही कळलेलं तर नाहीच आहे, आणि कळून तर त्याहून घ्यायचं नाहीये. आज अख्ख्या बिल्डिंगचं तिखट टाकलंय, उद्या अख्ख्या गावचं तिखट गोळा करेल आणि टाकेल. पोरांना तिखटच खायला घालेली बाईचं ठरलेलं आहे. हो का? मग ये 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 पाणी पाणी नाही. ओ नो, माझा फोन फुटलाय तुमच्या नादामध्ये. तर सुरूही होत नाहीये. सगळे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, हा बंद नाही होऊ शकत. बंद पडला काय? मी आयडिया सांगू का तुम्हाला? म्हणजे माझा फोन जर बंद पडला ना तर मी 2 वेळा असा आपटतो, चालू होते. राधा मामी, तुम्ही गप्पा बसा. नाही मी सांगून जाईल तुला. आज दुरुस्त पण नाही होऊ शकत हा फोन आता. हो बाई, दुष्काळात 13वा महिना. मी काही मदत करू का? भांडू नका दोघे तुम्ही. हीच मदत करा मला, खूप उपकार होते. भैरवी घरात मुलं नसली की कसं अगदी शांत शांत वाटतं नाही? खरंय. पण तू ऑफिसला गेलास ना दादा की ही शांतता भंग पावते बरं का. म्हणजे या राधाताई,
यांना काही सांगायला गेलं ना की वस्कन अंगावर येतात माझ्या, भांडायलाच लागतात. काल आमच्या भांडणाच्या नादात त्या बिचाऱ्या भैरवीचा फोन बिघडला. काय काय झालं भाऊजी मी सांगतो. हे तुमची बहीण आहे ना, हे बहीण तुमची सारख्या चुका काढते ना माझ्या कामातल्या. काढते म्हणजे ज्या चुका तुम्ही करता ना त्याच सांगते मी, नसलेल्या चुका काढत नाही. आणि का नाही काढायच्या चुका? हा, आयुष्यभर सुधारायचंच नाही का? आहे तशा चुका पुढे ढकलत राहायच्या? ए बाई, तू मला सांगू नको मी किती चुका करतात किती नाही ते. हा, किती बोलून राहिले भाऊजी, किती बोलून राहिले सांगा बरं मला. भाऊजी काय, मी स्वयंपाक करतो, मी जेवण करतो, माझ्या जेवणाला नाव ठेवते बाई. जेवणाला कोण नाव ठेवत असते का? हा, आता इथले दिवस मी तुम्हाला स्वयंपाक करू करू खाऊ घालून राहिली, कधीतरी वाईट झाला का माझा तो स्वयंपाक सांगा बरं. शपथ घेऊन नाही, सांगू. वाईट नाही झाला, पण चांगला तरी करता का? हा, आणि वाईट करत नाहीत म्हणून कसंही खायचं का दादा? आणि मी बघते ना स्वयंपाक खोलीत, देवा देवा काय तो पसारा, सगळीकडे गचाळ नुसता. अरे किती वाया घालवते ही बाई, अन्नाची नासाडी नुसती. तेल म्हणू नको, तूप म्हणू नको, तिखट मीठ म्हणू नको, उरकल्यासारखा स्वयंपाक करते ही बाई दादा. ए बाई, पाया पडतो तुया, किती चुकल्या करशील भावाजवळ. हा, एकच काम असते का मला या घरामध्ये? लादी पुसा लागते, भांडी घासा लागते, कपडे धुवा लागते, पोरायचं आवरायला लागते आणि परत स्वयंपाक करायला लागते. आता एवढं सगळं काम माझ्या एकटीने जमते काय? तर होते सांडलवण, नाही होत काय भाऊ? बरं भाऊजी वेळ बघ 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 दादा, बघ आवाज बघ तिचा कसा चढलाय आणि कसं हातवारे करून बोलते बघ. ए असं आहे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. काय तो पुठ्ठ्याची भाकरीन भाजी खायची ना, मी करत जाईन स्वयंपाक. देव पावला. पुरे नीलू, उद्यापासून तू स्वयंपाक करायचा. आणि अन्नाला नावं न ठेवता जर जेवता येणार असेल तर जेवा, आता आपापलं करून का. बस झाला आता. फोनचं काय झालं? ते मी आज दुरुस्त करून आणणार आहे बाबा. ठीक आहे, मी जर जाऊन येतो. या ना काका. हा, ईश्वर कुठे गेला रे? हा, 2-3 दिवसात भेटलाच नाही तो. बाबा देवळात गेलेत. देवळात गेलाय? अरे वा. हो, देवळात ना आले की त्यांना सांगतो ना तुम्हाला फोन करायला. अरे पण रेयांश कुठे आहे मग? तोही कॉलेजच्या स्टडी टूर साठी गेलाय. हो, तुम्ही उभे का? बसा ना. हा बस बसा. हा. मी चहा करू तुम्हाला पटकन? नाही नको नको रे, चहा बी घेतलं मी सकाळी, घेऊनच नाही. बरं चल बस ना, तूही बस ना. हो. हा, काय झालंय काका? अनिशच्या बाबतीत काय आहे का जे तुला मला सांगायचं नाहीये? नाही नाही, अजिबात नाही. असं का वाटलं तुम्हाला? तुषार, तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये. मी कधी जातो याची वाट बघतोयस तू. माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाहीस, म्हणजे काहीतरी लपवतोयस. आणि लपवण्यासारखं सध्या तरी काही फक्त अनिशच्या बाबतीतच असतं. काय झालं खरं सांग. निलिमा आत्या, काय ग? मी मोबाईल दुरुस्त करायला जाते. हा, बर बर जा. हो दे बाई दुरुस्त, नाही तर माझ्या जीवाला घोर लागायचा. बरं ऐका, ते पार्टी होता होता राहिली होती ना त्या दिवशी, ते परत करायला लागते. पार्टी? हा म्हणजे संयमीन सांगितलं मला की पोरं तर येणार नाही म्हणा, पण तिचे आजी आजोबा येऊन राहिले पार्टीले, तर तुम्ही सगळे राहायचा पार्टीत असं सांगितलं मला. खायला काय करायचंय मग? काय तेच ते नेहमीच, ते पॅटीस, चिवडा, वेफर, सरबत.
अच्छा, म्हणजे अनिश इतके दिवस घरी जे सांगतो ते खोटं आहे. नाही, सगळंच खोटं आहे असं नाही. म्हणजे तो सेवानी बिल्डरकडे नोकरी करतोय असं सांगितलं, पण अनिश त्यांच्याकडे वसुलीचं काम करत होता आणि याच लफड्यामध्ये तो 10 लाख अडकून बसला, जे त्याने आता भैरवीकडून मागून घेतले. आता गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना, त्या गाडीच्या रिपेअरिंगसाठी सुद्धा त्याने जे काही पैसे घेतले तो आकडा त्याने वाढवून सांगितला. थोडक्यात त्याने भैरवीला फसवलं, होय ना? आकडे महत्वाचे नसतात तुषार. नवरा बायकोच्या नात्यात फसवणूक ही फसवणूकच, मग ती छोटी असो नाही तर मोठी असो. काका ऐका ना प्लीज, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात हे अनिशला कळू देऊ नका. परवा त्याने मला धमकी दिली, म्हणाला भैरवीपासून लांब राहा, त्यांच्या संसारात लुडबुड करू नकोस. काय ना, अनिश चांगला मुलगा आहे हो, पण आत्ता त्याची संगत बिघडली, त्यामुळे मला खरंच भीती वाटायला लागली त्याची. आता काळजी करू नकोस, मी नाही बोलणार. काका तुम्ही पण काळजी घ्या आणि भैरवीला सांभाळा. हो. सक्सेस पार्टीचं यश साजरं करायचं का नवऱ्याच्या भानगडी निस्तारायचा, ही वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये. त्या भेळेत तिखट मसाला काही टाकलेलं नाही, ते बाजूला ठेवलं ना तर बोंबलाल. हे शहाणपण आधी आलं असतं तर बरं झालं असतं. कायच आम्हाला शहाणपण, तुम्हाला दिसत नाही.